नाशिककडे येणाऱ्या शहादा नाशिक एसटी बसमध्ये मोठा अनर्थ टळलाय। चांदवड तालुक्यातील देवीचा घाट उतरत असताना बसच्या गिअर बॉक्समधून अचानक धूर निघू लागल्याचं कंडक्टरच्या निदर्शनास आलंय। त्यानंतर चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 54 प्रवाशांचे प्राण वाचले। शहादा आगाराची MH15JW 0895 क्रमांकाची शहादा नाशिक बस चांदवडच्या देवीच्या घाटातून नाशिककडे येत होती। घाट उतरत असताना बसच्या गिअर बॉक्समधून धूर निघत असल्याचं कंडक्टरच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ चालकाला याची माहिती दिली। चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभी केली। यानंतर बसमधील सर्व 54 प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं। त्यामुळे संभाव्य दुर्घटना ही टळली असून घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी अथवा दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहे। शिवाय अग्निशमकाचा बंब तिथेच असल्याने लवकरात लवकर आगवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन बंबाला यश आलंय। नाशिकला चाललो होतो। नाशिकहून चांदोड घाट चाललो तर सवार उतार लागल्याबरोबर गाडी पेट ठरल्यानंतर गाडी विजवण्याचा प्रयत्न केला। प्रवासी सुखरूप खाली उतरवले। परत फायरमॅनची गाडी पाणी टाकीपाशी उभी होती। तिला पळत गेलो, सांगितलं त्यांना गाडी पेट। तुम्ही स्वतः पळत गेले आणि आपल्या प्रवाशांचा जीव आपण वाचवलेला आहे। गाडी पेटल्याचं कसं लक्षात आलं तुमच्या? ते एकदम म्हणजे जाय चालू झाला बाहेरून कंडक्टरचं ते लक्षात आलं ते की मागं जाय चालू झालं। अच्छा, आणि कुठून कुठे गाडी चालली होती? शादेवून नाशिकला चालली। किती प्रवासी होते साधारण? 54। काही कोणाला दगा फटका? नाही, कोणाला काही लागलं। काही वस्तू जळाल्या, बॅगा जळाल्या असे प्रवासी म्हणताय? काही नाही, काही नाही। फक्त एक जणाची बॅग होती, ती बॅग राहून गेली। पण सर्वांचे प्राण वाचले। समजा। धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड।